आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार? डीपीडीसी बैठकीत खासदार सुळेंचा सवाल। तर ताई सारखं मावळ मावळ का करता? आम्ही बारामतीचा उल्लेख तरी केला का? सुनील शेळकेंचं उत्तर। बैठकीत निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांचा, आमदार खासदारांचा नाही, अजितदादांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। सुप्रिया सुळेंच्या सूचनेनंतर बैठकीतून अजितदादांचा मुख्यमंत्री शिंदेंना फोन। दिल्लीतील अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक घेण्याची सुळेंची विनंती। मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा। पुण्यातील डीपीडीसी बैठकीत सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार समोरासमोर। शरद पवारांकडून उभं राहून अजित पवारांचं स्वागत। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा। कार्यकाळ संपण्यापूर्वीच वैयक्तिक कारण देत राजीनामा दबावामुळे दिल्याची चर्चा। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना। पूजा खेडकर दिल्लीवरून थेट मसुरीला जाण्याची सूत्रांची माहिती। तर पूजा खेडकरचा फोन बंद, संपर्क झाला नसल्याची पोलिसांची माहिती। मनोरमा खेडकरची लँड क्रुझर गाडी पोलिसांकडून जप्त। खेडकरच्या बाणेरमधील बंगल्याच्या झाडाझडतीत पिस्तूल, 3 काडतूसही जप्त। मनोरमा खेडकर प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग। मनोरमा खेडकरांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। मनोरमा खेडकरांना जामीन देण्यास कोर्टाचा नकार। तर सोमवारपर्यंत तपास पूर्ण करा हे कोर्टाकडून सूचना।